त्यांनी विचारलं तुम्ही व्लॉग बनवता का? म्हणलं हो बनवतो. तुला सांगता का मला तुमचं चॅनलचं नाव? मग मी पण सांगितलं. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच झालेले. आणि त्यांनी विचारलं नवीन नवीनच चालू केलंय का? कारण मला 540च सबस्क्रायबर्स आहेत ना अजून. कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब कधी करत नाही, त्यामुळे सबस्क्रायबर कमीच आहेत अजून. करा यार सबस्क्राईब, अशी हटाई होती नाही तर मग. कारण व्हिडिओ बनवायला चालू केले म्हणजे 2-3 वर्ष झाले. 30-40 किलोमीटर राहिलेले आहे अजून सोलापूर. जरा तहान लागली होती त्यामुळे थांबलो होतो, गरम पण होत होतं लय. त्यामुळं आपलं छिलकत काढून टाकलेलं आहे. आता हे घालणार आहे पातळवालं. आणि वैताग प्रो मॅक्स आलेला आहे मला, त्यामुळं हेडफोन पण लावणार आहे आता. कान दुखू दे, दुखला तर जरा गाणी ऐकत जातो. मला वाटलं होतं तेवढा तर काही त्रास होत नाही आहे बरं का हेडफोन लावल्यामुळं. ह्याला थांबलोय. सोलापूरमध्ये भेटू म्हणता म्हणता 3-4 वेळा तर अर्ध्या रस्त्यातच भेटलोय तुम्हाला मी. असं भेटत तर राहणारच आहे असंच. मित्राचा काही फोन नाही आलेला नाही अजून, कुठं आलाय काय आलाय. बहुतेक लोकेशन पाठवलंय त्यामुळे पण आला नसावा, किंवा तो अजून उठलाच नसा. जॉब वाले जात असते, एक दिवस सुट्टी असते. म्हणजे आमचं कसं लॅपटॉपवरती काम असल्यामुळे ना डोळे लय दुखतात, त्यामुळे झोप खतरनाक येते. आता बरं वाटतं मोकळं मोकळं. ते जर्किंग लय जाड आहे, म्हणजे थंडी वाजतच नाही. थंडीपासून खूप चांगलं संरक्षण करतं ते. सोलापूर आलेलं आहे बरं का आता. आणि मित्राचा फोन पण येऊन गेलेला आहे, मी उचललेला नाही फोन. आता आतमध्ये सोलापूरमध्ये एंट्री केलं की महाराजांच्या पुतळ्यासमोर थांबतो आणि मग त्याला कॉल करून विचारतो काय झालं बाबा, आवरलंय का तुझं, काय झालंय काय नाही झालं. बघा आज एक नंबर दिसतं सोलापूरमध्ये एंट्री करताना आहे ना. बघा लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आणि समोर बघा. एंट्री केल्या केल्या असं जर का बघायला भेटलं ना, बस मन प्रसन्न. छत्रपती शिवाजी महाराज. बरं आता फोन लावावा लागेल त्याला. इथं थांबतो आणि फोन लावतो, कारण काय आवरलं नसेल त्यांनी तर घरी असतोपर्यंत तो आवरून ठेवलं आहे का नाही. आता गरमी खूप जाणवणार आहे. हा सोलापूरमध्ये आलोय, कुठं येऊ? लोकेशन पाठव मला करंट. ठेव. आता समोर पोलिस थांबले बरं का, लय पोलिस आहेत. आता हे मार्च एंडिंग चालू आहे आणि माझी पुण्याची गाडी. मी आलो निघून. नियमच झालाय हा राव. मार्च एंडिंग आलं की यांची पावती फाडण्याची प्रक्रिया फास्ट चालू होती. आता लपडा असं आहे, आता मित्राच्या घरी जायचं आहे ना मला, तर मला मॅप बघत जावं लागणार आहे. आता मला मोबाईल हातात घ्यावा लागणार. आणि पोलीस खूप असणार आहे ते रोडला. कसं करावं आणि काय करावं ह्याचा अंदाज मला काय समान. हा हे एस टी स्टँड आहे. दरवेळेस आम्ही इथं उतरतो बसने आल्यावर. इथं परत पुढं आल्यावरती महाराजांचा पुतळा. त्या सर्कलपासनं पुढं कुठंतरी गेल्यावर त्याचं घर आहे. मेरे को लक्षात नाही आ रहा ह्याचं काय. आता मित्र आहे ह्याच्या घरी तर मी एकदाच गेलोय. मला माझ्या घरी मामाच्या घरी जाताना पण मॅप लावून जावं लागतं, ते मला अजून लक्षात नाही राहील. लक्षात नाही येत कसं जायचं. मग ह्याचं घर तर लय लांबची गोष्ट आहे. इथं आपण मॅप पाठवलंय का बघू लोकेशन, आणि लोकेशन लावून जाऊया. इथं पण थांबलेत, बसलेत पोलिस. या हुशारला लाईव्ह करंट लोकेशन पाठव म्हणलं, त्यांनी लाईव्ह लोकेशन पाठवले. मित्रा करंट लोकेशन पाठव म्हणलं तुला, लाईव्ह का पाठवलेस? पाठव लगेच पाठव, थांबलो इथे मी. तर स्वागत आहे तुमचं सोलापूरमध्ये, जिथं आहे भरपूर ऊन आणि भरपूर ट्रॅफिक. भरपूर ट्रॅफिक आहे बरं. आता बसने आलो असतो ना, ते असं ट्रॅफिकमध्ये जायची गरज पडली नसती. त्याला बोलवलं असतं तरी तो आला असता. पण आता बाईक आणली म्हणल्यावर जावं तर लागेल. इकडं गावभर फिरून जावं लागेल, सरळ पण आहे रोड.
काय ट्रॅफिक नाही, सरळच जाऊ आपण. इकडनं एक रोड आहे, इकडनं एक रोड आहे, इकडं ट्रॅफिक आहे म्हणून इकडचा रोड दाखवते. आपण इकडनंच जाऊया कारण ट्रॅफिक कमी असेल. नको मस्ती करायला, गुगल हुशार आहे माझ्यापेक्षा ह्या बाबतीत, तर आपण गुगलचंच ऐकावं. साहेब लोक खूपच आहेत आज. तर काय आहे, भीती तशी वाटत नाही मला, कारण आपल्याकडे लायसन बिसन सगळं आहे. पी यू सी नाही आहे पी इन्शुरन्स काय नाही. पण इतर वेळेस भीती वाटत नाही. आज कसा विषय, हेल्मेट घातलंय, हेल्मेट तर असावंच, पण हेल्मेटला लावला आहे कॅमेरा असल्याने ना जरा लवकर लक्ष वेधलं जातं ना. मुंबईवरून आपण अडवलं होतं तसंच मला. आत्ता परवा दिवशीच गेलो होतो 18 तारखेला, टोल नाक्याला अडवलं होतं एकानी ट्रॅफिकवाल्यांनी. म्हणजे बाळा लायसन्स PUC इन्शुरन्स सगळं दाखव बरं. आता मला माहीतच नाही PUC आहे का, इन्शुरन्स तर असतेच, पण PUC काढली का नाही मला माहीतच नाही, कारण पप्पा बाहेर कुठं जातच नाहीत, फक्त ऑफिसला जातात आणि घरी येतात. आणि मग मी घाबरलो होतो जरा, मग मी माझं लायसन दाखवलं त्या ॲपवरती काढून. मग त्यांनी ते नंबर टाकून बघितलं, मग तिथं येतं वाटतं PUC आहे का नाही काय, ते मला त्या दिवशीच कळलं तिथं येतो ऑनलाईन म्हणून. हा म्हणलं लायसन बरोबर आहे, PUC वगैरे सगळं तुझं, जा म्हणले. मी पण आलो दाबात, हॉर्न वाजवतोय मी हॉर्न नाही गाडीला. आहे त्याच्या आईला. हे रेल्वे स्टेशन सोलापूरचं 190 रुपयामध्ये, म्हणजे 200 रुपयामध्ये सोलापूर ट्रेननी, 470-80 रुपये बसनी, आणि 700 रुपये टू व्हीलरनी. आणि कारने आलं तर काय अगो काय मंदाड आहेत निवळ. इंडिकेटरचं ते हाताला काय मेहंदी लावली काय, काय बघतंय अवघड जाऊ. ही मंडळी नाही, मंडई, भाजी मंडई, जशी आपली पुण्यात मार्केट आहे ना तसं. ओ इकडं वळायचं आतमध्ये, इकडं वळायचं आहे आतमध्ये, आणि इथं जरा पुढं जाऊन परत राईट टर्न घ्यायचं आहे. आलो आता इथं मित्राच्या घरी, त्याची ॲक्सेस घेऊन जायचं आहे. माझी गाडी इथं लावली सावलीत, आता हिला जरा वेळ आराम. आपण ॲक्सेसवरती जाऊ मागं बसून निवांत. आता भूक तर नाही आहे, तर जाताना लागली तर लागली भूक, जाताना पण लागणार नाही बहुतेक मला भूक. आता आली मी, हेल्मेट बॅग सगळं त्या घरी ठेवून टाकले. चालू आहे मोकळं, एवढं घातलं जर्किन फक्त. अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा समाधी मठात चाललं, तिथं दर्शन घेईन, आणि नंतर ना जे मंदिरात बोललो होतं ना, जे नवीन मंदिर आहे तिथं जाईल. ते तर आतमध्ये विचारतच जावं लागणार आहे. तिथं आसपासच्या लोकांना माहिती असणार. ते तुला माहिती का रे 12 ज्योतिर्लिंग? नाही मला पण बघायचं आहे ते 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे इथं स्वयंभू, तिथं जायचे. लय जणांना माहीत नाही, बघू आता आपण शोधत जाऊ. तर भावांनो, सोलापूरमध्ये मी आलो आहे आणि आता पुण्याला निघतो आहे. थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्या संकेतला वाईट बातमी आली होती. म्हणजेच त्याचा एक मित्र तो वारला, त्यामुळं आम्हाला लगेच निघावं लागलं. तिथनं समाधी मठातच गेलो, तिथलं दर्शन घेऊन बसलोच होतो, तेवढ्यात त्याला फोन आला. मग वटवृक्ष मठात पण जाता नाही आलं आणि महादेवाच्या दर्शनाला पण नाही जाता आलं. लगेच आलो आणि आल्यावरती माझा ॲक्शन कॅमेऱ्याची स्टोरेज झाली ती फुल. मग त्यातलं सगळं मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्यात, पहिल्यांदा मोबाईलमधलं डिलीट करण्यात, मग ट्रान्सफर करण्यात 1 तास गेला. आणि आता निघालो आहे, आता 2 काहीतरी वाजलेत. आता मोबाईलचे पण स्टोरेज फुल झालेले. ते ॲक्शन कॅमेराला MB स्टोरेज आहे ॲक्शन 5 प्रोला, 45 GB का 50 GB काहीतरी आहे, ते पूर्ण फुल झालं. 4K 60 FPS वरती व्हिडिओ बनवले ना की त्याची साईज लय होती, तर ते झालं फुल. आणि मी मेमरी कार्ड घेतलेलं नाही अजून, मला वाटलं होईल, झालं पण असतं. मी लय असंच चालू पण ठेवला होता कॅमेरा, तर ते रेकॉर्ड होत राहते.
आता ते तेवढं कट करायला आता टाईम थोडेच आहे, म्हणजे करणार तरी कशात, मोबाईलमध्ये घेऊन करत बसावं लागेल. तेवढा टाईम नाही, ते झालं राहिलं चालू. आता काय तसं चालू ठेवणार, तसं काय आता शूट करण्यासारखं पण नाही आहे. दुपारची वेळ झालेली, आता 2-2:30 वाजले असतील. मी सोलापूरमध्ये आहे आणि एक 2-4 किलोमीटर नंतर हायवे लागतोय, तर थेट पुण्याकडे जायचे. आता 2:30 वाजले म्हणल्यावर पुढं 4-5 तास लागतील. 8 वाजेपर्यंत पोहोचू शकतो मी, कारण मध्ये रस्त्यात काहीतरी खायला पण थांबवलं. आता भूक लागली, सकाळी खाल्लं होतं 7-8 वाजता, 10 वाजता खाल्लं होतं. आता भूक लागली, तिथं होतं सगळे, म्हणलं खावं काहीतरी तर ट्रान्सफर होईपर्यंत. पण झालं ट्रान्सफर, म्हणलं नको आता जेवणच करावं. एस टी जिथं थांबतात ना जेवणासाठी, तिथं जेवण करणार आहे. आणि तिथं काय सारखं म्हणजे फ्रेश बनत राहतं. आणि दुसरा विषय असा आहे की तिथं एका माणसाला पुरण एवढं देतात. दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं ना की जेवढी मोठी प्लेट आहे, म्हणजे जेवढं जास्त येतं ना असं भरपूर, तेवढं सगळंच घ्यायला लागतं. हाफ बीप तसला काय प्रकार नसते त्यांच्याकडं. त्यामुळं तिथं ते खायचं आणि ते वाया घालवायचं, अर्ध उरलेलं तसंच ठेवायचं, उपयोगाचं नाही आहे. त्यामुळं एस टी जिथं थांबतात तिथंच मी खाईल आता काहीतरी, चपाती भाजी. आता तर कुठली राईड नाही लगेच, पुढच्या महिन्यातच आहे. पण मला हे घ्यावं लागणार आहे लवकरात लवकर, मेमरी कार्ड जरा जास्त मोठं घ्यावं लागणार आहे. काय करावं म्हणजे असं नियोजन काय करावं ते कळेना मला. असं मोठं घ्यावं लागणार आहे की त्यामध्ये 4-5 दिवसाचे व्हिडिओ राहतील, कारण मी लॅपटॉप वगैरे नेणार नाही सोबत. मग ते ट्रान्सफर करणार नाही, ट्रान्सफर नाही केलं तर मग ते भरत जाणार. त्यामुळे मोठंच मेमरी कार्ड घ्यावं लागेल एकदाच. आलो आता आपण हायवेला, महाराजांचं स्मारक. शिवजयंतीला भारी असते ना इथं. पेट्रोल पंप भरायचं आहे, एकच कांडी राहिली. इथं लगेच पुढे गेल्या लेफ्ट साईडला हाय वाटतं पेट्रोल पंप, तिथंच भरतो. म्हणजे कसं परत थांबायचं टेन्शनच नाही, त्यावेळेला सुटलो की सुटलोच, आहे का नाही. पुढच्या वेळेला दाखवतो मी तुम्हाला मंदिर, ते 12 ज्योतिर्लिंग महादेवाचं मंदिर. आता माझा मित्र आहे, सोलापूरमध्ये राहतो, अक्कलकोटला जातच असतो सारखं, माझ्यासोबतच जातो, त्याच्यामध्ये पण जातो. पण त्याला पण माहीत नाही अजून, म्हणजे खूप जणांना माहीत नाही की ते मंदिर. आता नाव तर तुम्हाला कळलं आहे, तुम्हाला हे तर कळलं की तिथं असं मंदिर आहे. तुम्ही गेला असतं कधी चौकशी करा आणि जाऊन या. मी तर आता पुढच्या महिन्यातच जाईल आणि त्यावेळेसच दर्शन घेईल आणि तुम्हाला पण देईल दर्शन. मंदिरात जायला नाही भेटलं याचं काय वाईट नाही वाटत आहे, कारण मी प्रत्येक महिन्यात येऊन दर्शन घेऊ, म्हणजे कधी पण येऊन दर्शन घेऊ शकतो. बातमीच वाईट होती, त्यामुळं मी पण काय म्हणलं नाही त्याला की मंदिरात जाऊ मी आलेला, असं काय म्हणलं नाही. ते योग्य पण नाही आणि तसं काय नव्हतंच पण. त्यामुळं गाडी काढली, लगेच निघालो. शेवटची कांडी पण चमकती यायची, म्हणजे मला पेट्रोल भरूनच घ्यावं लागणार आहे, थांबण्याचा चान्सच नाही वाट बघण्याचा. तर बघू कुठं पण, म्हणजे तसं मित्र म्हणत होता आतमध्ये तिकडे सिटीतच टाकून घे पेट्रोल. लय कांडी आहे तर जाईल, जाणार तर आहेच, तसा विषय नाही आहे. मला पेट्रोल पण पोहोचावर काय जवळच लगेच, थोडं गायब झाला काय कळलं मला. हे असं आता व्हिडिओ कॅमेरा चालू ठेवायचं काही कारण नाही आहे, तरी परत चालू ठेवला आहे मी. त्या अशाने स्टोरेज फुल होत जातो. मग त्याचं एक कारण मला असं आहे की ते माईक चालू करावं लागतं ना, कॅमेरा चालू केल्यावर परत माईक चालू करणं सोपं नाही, थांबावंच लागतं. त्यामुळे मी चालू ठेवलं आहे. आता काय असं टेन्शन नाही आहे, रिकामं केलेलं आहे. राईट साईडला पेट्रोल पंप होता, तिकडं चाललो होतो मी, पण समोर दिसलाय पंप एक, त्यामुळं वळून जायची काही गरज नाही. खाली उतरलो होतो तेवढ्यासाठी, बरं झालं समोर आहे. खायची जेवणाची एवढी दुकानं दिसायला लागलेत ना, मला भूक लागायला लागली. हायवेला बारची संख्या खूपच आहे. ये बाई, पेट्रोल भरून घेऊ, 700 रुपयाचं निघू. भरलेलं पेट्रोल आता 710 रुपयाचं. 3 वाजलेले आहेत बरोबर, आणि सकाळ रडतोय
घड्याळ नाही म्हणून आपल्या गाडीतच घड्याळ आहे. हे लक्षात होतं माझ्या, 2-3 वेळा आलं तर लक्षात, बघायचं विसरलो. आता बघितलं आणि सेट पण करून घेतलं प्रॉपर. बरोबर 3 वाजले आता. अजून सोलापूरमध्ये आता इथून पुढे 4 ते 5 तास, 3, 4, 5, 6, 7, 8, 8:30, 9 वाजतात. म्हणजे 8:30च वाजलं पाहिजे. आता काय विषय माहिती का, हडपसर म्हणजे तर नाही नको. हडपसर जसं आलो त्याच रोडने जावं का माहिती का तुम्हाला, ट्रॅफिक. आणि हडपसर ते सगळं क्रॉस करून पुढे गेला, परत मला खेडशिवापूरला जावं लागणार. त्यापेक्षा इकडनं मागच्या मागच खेडशिवापूरला जाता येईल ना आपल्याला. तर असा विषय आहे. आता ट्रिप पण घेऊ का काय, किती किलोमीटर जाते बघू आपण. 55,000 किलोमीटर फिरली गाडी. केली आता 0. त्यासाठी नाही करायचे मी. झिरो करण्याचं कारण हे, 710चं पेट्रोल टाकलंय, पार संपलं होतं आता. तर हे किती किलोमीटर जास्तपर्यंत पुरेल त्याचा अंदाज लावायचा. पण आता खूप दिवस झाले. आधी होती 30-35 ॲव्हरेज द्यायचं. आता किती देते बघायला लागेल. 30-35 असेल तर मग चांगली गोष्ट. 3 वाजलेत. तर आता माझा विचार असा झालेला आहे, खूप वेळ उपाशी राहून चालणार नाहीये. जे पण हॉटेल येईल चांगलं पुढं, तर तिथं मी जेवण करून घेतो. आता काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. ते बसू दे. आता हे चांगलं आहे का नाही, चांगलं म्हणजे असं काय चांगलं वाईटचं डेफिनेशन नाही आहे माझ्यासाठी. पण निदान असलं पाहिजे नाही का. कळलं ना तुम्हाला. एक हॉटेल आहे जिथं आम्ही दरवेळेस जेवत असतो फॅमिली असल्यावर. ते हॉटेल पुढं लागते. आता कितीला आम्ही ते नाही लक्षात नाही. तिथं जेवण करूया, ठीक आहे. इथं एक हॉटेल आहे सुनील म्हणून, गर्दी दिसते चांगली. असं जेवायचा टाईम पण निघून गेला ना की मग माणसं देत नाहीत जेवायला. इथं आता आहे हॉटेल, हे चांगलं दिसते. इथं जेवण करून घ्यावं पाट्टाशिरी. म्हणजे कसं नॉनस्टॉप घरी आहे. ही गाडी आपल्याला आवडती, KTM ज्यूक 390 घ्यायची पण, कारण त्याला क्रूज कंट्रोल आहे. ठीक आहे, चला जेवण करून घेऊया. चला तुम्ही पण सोबत. आता काय करता. हॉटेल येतं आहे आणि एवढं चालत येऊन वॉशरूम येते. जेवायच्या आधीच जे पोटातलं जिरवायला लागले की. आपली गाडी लावली सावलीत. अजून तो KTM वाला पण पुण्यातलाच आहे. म्हणजे तो पण पुण्यातच येणार आपल्यासोबत. कोणी आता कळणार नाही. तो ओळख केला असता, टाईमपास करत गेलो असतो त्यासोबत. लहान पोरांना पण खेळायला वेळायला सगळं इथं. आणि मी जे बोललो होतो तेच झाले. 2 जणांच्या भाज्या, 3 जणांच्या भाज्या आहेत. जाऊ दे, सांगतो नंतर. झालं आता माझं जेवण. बॅटरी चार्जिंग पण इथं तिकडचं बंदच वाटतं, हे चालू आहे. गाई पण आहेत. जेवण आहे ना ओके, म्हणजे खराब पण नाही, खराब तर नाहीच आहे, चांगलं आहे. पण ओके चांगलं आहे. कारण आता मला नाही, माझं वेगळं आहे, तुमचं वेगळं असू शकतं. मला जास्त तेलकट नाही आवडत. आणि एवढं खतरनाक तेल होतं ना त्यामध्ये, त्याला प्रमाणच नाही. एवढं तेलकट होतं. अर्ध तेल राहिलं. आणि जे मी बोललो होतो गाडीवर येताना, या असल्या हॉटेलमध्ये अर्ध वाया जातं, तसंच अर्ध वाया गेलेले. कारण 3 वाजले होते. लय वेळ थांबण्याचा अर्थ नाही आहे. पुढे गेल्यावर परत जेवण भेटत नाही. बंद करतात दुपारचं. मग ते जे डाव्या असतात रोडला ते बंद करतात, मग संध्याकाळी चालू करतात. त्यामुळे जेवण करून घेतलं. आपल्याला यवतमाळच्या आतमध्ये जायचं आहे. चला निघूया. झालं आहे आता जेवण. तर निघतो आता. आत्ता पण एकदम थांबले होते. कॅमेरा बघून त्यांनी विचारलं व्हिडिओ बनवता हो काय. म्हणलं हो बनवतो ना. अजून एक सबस्क्रायबर वाढले. एक वाक्य पण त्यांनी छान बोललं मला. हां, ते सबस्क्राईब केलं त्यांनी आणि मग मी त्यांना धन्यवाद बोललो. मग त्यांनी मला एक छान वाक्य बोलले. आला बस करा, आपल्या माणसांना मोठं नाही करायचं तर मग कुणाला करायचं. मराठी माणूस आहे आपण ना, आपण आहेच मराठी माणूस. आता किती वाजले बरं? 4 वाजले दाद्या. अरे इथं 4 वाजले.
घरातून निघताना प्लॅन केला होता, इकडनं जायला 5 तास, तिकडनं यायला 5 तास, मध्ये 1 तास दर्शनाचे झाले. 10-11 तासात आपण रिटर्न. कधी पण असं होतच नसतं तसं बघायला गेलं तर. जो ठरवेल त्या टायमिंग मध्ये जर का सगळं व्हायला लागलं तर टायमिंगचं महत्व कळणार कसं, नाहीच कळणार. आता 5 वाजले, आपलं 4 वाजले, वातावरण एक नंबर झालेलं आहे. थंड थंड वारा येतोय साहेब. हा, थंड थंड वारा येते. ऊन पूर्ण कमी झाले. ढगाच्या माग लपलेच सूर्यनारायण. धन्यवाद तुम्हाला पण. तुम्ही पण म्हणा सनातनींना मदत नाही करायची ती कोणाला करायची. असं काही नाही, झोप मारतो मी. त्यांच्यासाठी काय कोण वेगळं नसतं, त्यांच्यासाठी सगळे समान असतात. देवासाठी सगळे एक असतात, त्यांच्यासाठी ते भेदभाव नाही करत. आपणच. मला आहे ना एक टेन्शन लय असते बाहेर आल्यावर, काय राहिले का, काय राहिले का, सारखं तेच डोक्यात फिरत असतं. राहिलं काही नाहीये पण तरी डोक्यात फिरत असतं. चला, वातावरण चांगलं झालेलं आहे, संध्याकाळ झालेली आहे, जेवण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे आणि ट्रॅफिक पण आता वाढलेले. तर आता सगळ्यांचा परतीचा प्रवास म्हणल्यावर ट्रॅफिक तर होणारच. तसे आपले 2 व्हीलर आहे पण तरी फरक पडतोच भावा, फरक हा पडतोच. आणि मी तसं हो यार, पाऊस पडायला लागलाय, पाऊस पडायला लागलेला आहे. लपडं होणार आहे. आंबा कसा पुढं भिजायला काही प्रॉब्लेम नाही मला, कॅमेरा पण आहे वॉटरप्रूफ. पण कशाला ना मस्ती करायची. मी सकाळीच म्हणणार होतो जेव्हा सूर्य बाहेर नव्हते ना आले ढगातनं, तेव्हाच मी म्हणणार होतो की पावसाचं वातावरण आहेच, पण म्हणलं जास्त जर पाऊस नाही पडला तर हाताय व्हायची माझी. मी काय बोललो नाही, पण यायला लागला पाऊस. कसं काय बरं पाऊस अचानक मधीच. आता तर टेक्निकली उन्हाळा चालू, आता काय टेक्निकली राहिलेलं नाही, कधी पण काय पण यायला लागलेले. त्यामुळे काय धोरी चरित्राचे कर पारायण, त्याशिवाय काय राहिलेलं नाही. आता जोरात जर का आला तर थांबतो, पण वरून देवता जिथं मला थांबायला जागा भेटत असेल तिथंच येऊ द्या पाऊस. आड राहणार नका येऊन देऊन. आणि थांबता नाही आलं ना, भिजल मी सगळं. खूप लांब जायचंय. तुम्हाला सांगू का, त्या हेल्मेटचं ते ब्रेकिंग करायचं जे म्हणतात ना युट्यूबवर, ते खरं आहे यार. मी असं बोलतोय ना, आता गालाचं जे आतमधलं चमड आहे ना ते दाता खाली यायला लागले. एवढं टाईट हेल्मेट आता का मला वाटतंय हेल्मेटच बारकं घेतलंय मी. काय कळानाच. नाही यायचा नाही पाऊस जोरात, आणि येऊ पण नाही बाबा. चांगलं नसतंय असं मध्येच पाऊस येणं. आता किती झाले असतील माहिती का सबस्क्रायबर मला? 542. तुम्ही पण करा यार सबस्क्राईब. काय पैसे नाही लागत सबस्क्राईब करायला यार. बहुत ट्रॅफिक हुआ है रोड पर, बहुत. पावसाचा जोर थोडा वाढायला लागलाय बरं का, थोडा वाढायला लागलेला आहे पावसाचा जोर. एकदम जोरात आला तर थांबावं लागेल. काय माहिती का, पाऊस वाढायला लागलाय. नाही वाढायचा, जाऊ पुढं. आणि काय एवढ्याच पट्ट्यात पाऊस असेल आणि पुढं नसेल तर पुढचं काय काळं दिसत नाही मला. त्यामुळे जाऊया. एक काम करतो फक्त आता, माल मसाला सगळा आतमध्ये घालतो. हा, हे हॉटेल आहे कृष्णामाई प्युअर व्हेज. इथं दरवेळेस मी थांबत असतो जेवायला, म्हणजे फॅमिलीसोबत. तिथंच थांबायला पाहिजे नव्हते. हे इथलं एकदम सोबर असतं, तेलकट फिलकट नसतं अजिबात. जाऊ दे आता काय, म्हणजे अन्नाला नाव नाही ठेवते, बनवणाऱ्याला नाव ठेवते. चांगलंच होतं जेवण, वाईट नव्हतं, पण लई तेलकट होतं. तुझे जय स्वामी समर्थ. चला, हायवे लागलेला आहे, आता काही गरज नाहीये. आता पुढं पाऊस दिसतोय. मी कॅमेरा आतमध्ये कोंबतो, पाऊस वाढायला लागलाय. इथं कॉफी प्यायला थांबलोय आता जरा, टोल नाक्याच्या पुढं. पिलीच नव्हती कॉफी, त्यांना सांगितलं फक्त ते ब्लॅक कॉफी करून द्या म्हणून. आणि अर्धा तास पाऊस पडलाय. अर्धा तास पण नाही, 15-20 मिनिटच पडला. गाडीचे हाल बघा. हेल्मेट बघा, बरी गाडी आणि हेल्मेट तर होईलच, हाताचं बघा काय झालं. सगळ्या त्या ट्रक्सची चिक्कल.
असं आहे. चला आता, आणि आता कडक ऊन पडले हां. आता एक थेंब पण पाणी नाही रोडला. आणि मी सगळं घाईत आतमध्ये ठेवून टाकलं होतं. बरं झालं ठेवलं, नाही तर कॅमेरावर किती घाण झाली असती, वाट लागली असती कॅमेऱ्याची. कडूच असणार ब्लॅक कॉफी. ठीक आहे, तर चहा कॉफी पितो, निघतो. आता 5 वाजलेले आहेत आणि पोचायला आता टाईम लेटच होणार आहे. 8लाच रोडने जाणार आहे यवतवरनं लेफ्ट टर्न आतमध्ये घेऊन. पुढं जरा वातावरण नीट झालं तर करतो मोठं ब्लॉगिंग. आता काय म्हणजे तोच रोड आहे, आता काही वेगळं होणार नाही आहे, त्यामुळे पटकन घरी जातो. बघा, या राईडमध्ये 2 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. आणि आता आपला अंतर किती राहिले बघायचं, 95 किलोमीटर राहील. गाणं लावायचं. 7 वाजलेत, 9:30-10 तर वाजतातच मलाच असं वाटतंय नाही, असंच होणार आहे. नाथ आले माझ्या श्री गुरुदेव दत्त. बरं वाटतं गाडीवरून जरा उतरलो ना खाली, मस्त वाटतं. माझा विचार चालला होता, ज्या रोडने आलो त्या रोडने जाताना तुम्हाला तिथले सीन्स दाखवावेत, पण आता ते शक्य होणार नाही कारण अंधार झाला. नेक्स्ट टाइम अक्कलकोटला जाताना मी बसनेच जाईल, कारण सारखंच येत असतं ना मी. त्यामुळं जसं की ते KTM मगाशी आपण जिथं जेवायला थांबलो होतो तिथं होतं ते KTM. आपल्या आधी खूप निघाला होता तो, त्याच्याबरोबर आलो आपण आता. आणि हां, तुम्ही जर का माझी व्हिडिओ बघून ह्या रोडने आलात आणि तुमचं जर का लक्षात राहिलं कसं जायचं तर उत्तम. पण जर का तुमचं पण माझ्यासारखं होत असेल तर पुणे खेडशापूर असं मॅपवरती नका टाकू, कारण ते पंढरपूर त्या रोडने घेऊन जातं, जेजुरी त्या रोडने घेऊन जातं. तर तुम्ही भुवनेश्वर टाका पहिल्यांदा, मी तो भुवनेश्वरचा रोड दाखवेल. बरोबर ज्या रोडने आपण आलो तो रोड भुवनेश्वरचा दाखवेल. आणि मग भुवनेश्वरच्या इथं गेल्यावर पुढं मग सोपं आहे. तरी नाही कळालं तर मग नंतर पुण्याचं किंवा सासवडचं असं टाकत जावा मॅपवरती. रायडर मी तसं करा, नाहीतर उघड बाई काय करते, स्वतःचं खरं करायला बघते आणि कुठल्या बी रोडने मिळते तिला बायांच्या. तिचं ऐकायचं नाही, आपल्याला पाहिजे ते काहीच. 7 वाजलेत, मॅप बघायला थांबलो होतो मी जरा. आता मॅपनी जसं मी मागाशी सांगत होतो तसंच गोळा घातला होता, तसं म्हणजे चुकलेलं नाही अजून. आपल्याला जायचं होतं यवतमधून. गुगल मॅपनी मॅप रूट सेट केलाय उरळी कांचनचा. म्हणजे जो येताना मी तुम्हाला 2 रोड दाखवले होते, दुसरा ज्या रोडने जाऊ नका म्हणलं होतं ना तो रोड उरळी कांचनचा आहे, म्हणजे उरळी कांचनमध्ये बाहेर पडतो. आता त्यावेळेस तर ठीक होतं, पण आता उरळी कांचनमधूनच जातो, कारण काय आता अंधार पडलाय. घाटात पण अंधारच असणार माझ्यासाठी. लाईटीचा प्रॉब्लेम थोडासा, तसं काय एवढा मोठा विषय नाहीये. पण कशाला, हाय रोड तर जाऊ ना त्या रोडनी. सिटीतलं तर जायचंच नाही, म्हणजे हडपसरवरनं तर जायचंच नाही आपल्याला. उरळी कांचनमधनं हाय रोड तर उरळी कांचनमधनं जाऊ. जसं नेहमीप्रमाणे कन्फ्युजन असतं तसं पण आत्ता पण परत तसं झालेलं आहे कन्फ्युजन. तर थांबण्यात बघितलं परत मी तर एवढच्या पुढे जरा गर्दी दाखवते ट्रॅफिक, कारण तिथं रोड जरा बारका आहे उरळी कांचनला जास्तोपर्यंत. आणि आता ट्रक भरपूर आहेत रोडला. तर मी यवतमधनंच आतमध्ये वाढणार आहे. आता यवत राहिले 4 किलोमीटर आणि यवतमधनंच जाणार आहे घाटातलं. आता काय आहे 7:30 वाजलेत. गर्दी असेल घाटात, गर्दी असेल तर मग त्यांचे लाईट्स पण असतील, मग मला एवढा प्रॉब्लेम येणार नाही. हाय इथं कॉफी बघू, वडापाव खाल्ला तर खाऊया खायला, हे का नाही. आलोच तर एक वडापाव द्या आणि एक कॉफी द्या, आणि साखर कमी टाका. चहा पिला, आपलं चहा नाही कॉफी पिली, वडापाव खाल्ले, 2 वडापाव खाल्ले. ते जे मोठमोठे हॉटेल आहेत ना वडापावचे, खास वडापाव भेटतो तिथं, ते पण फेल आहेत इथल्या वडापावासमोर. म्हणून एकच खाणार होतो तर 2 खायला लागले. आता इथून किती किलोमीटर आहे तुम्हाला सांगतो, 56 किलोमीटर आहे आता अजून. 56 किलोमीटर, 1.5 तास दाखवते आता.
8 वाजलेत म्हणजे 9:30-10 वाजतात. चला मित्रांनो निघूया आपापल्या घरी. देवा मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. जाड छिळकट घालावं लागणार आहे असं वाटतंय मला, कारण थंडी वाजायला लागलेली आहे. पण असं झालंय की बॅग मी जोरात ओढली, चैन अडकून बसली. बघू आता पुढे गेल्यावर घालू. तर मित्रांनो 9:30 वाजलेले आहेत. 10 वाजेपर्यंत पोहोचायचा प्लॅन होता. अर्धा तास आधी पोचलेलो आहे आपण. सगळा आता थकवा निघून गेला, घराजवळ आला आल्या आता मला आहे ना त्या भाषेमुळे ना अपचन झालेलं आहे खूप. आता कुठेतरी गोळी खाऊन जरा चालावं लागलं घरात. म्हणजे चालायची काही गरज नाही, भरपूर आपलं हालचाल झालेली आहे, पण जरा चालणं चांगलं असते. आमचा शिरू हा शिरू दरवाजा उघडा भेटला की लगेच त्याला बाहेर पळायचं असतं. त्यामुळे मला गाडी अशी लावावी लागते, अशी कसरत करावी लागते गाडी लावण्यासाठी, नाही तर मग त्याला बांधून यावं लागते. बांधण्यात खूप टाईम जातोय, त्यामुळं मी असे खेळ खेळतोय. किती राहिले बरं पेट्रोल? अजून 2 कांडेत. गाडी आता इथंच लावतो, कारण 4 व्हीलर तर नाही आहे थोडे दिवस, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आपली राईड संपलेली आहे. मी आता सांगता करतो आहे ह्या ट्रिपची. मंदिरात तर नीट जाता आलं नाही, तो प्रॉब्लेम झाला थोडासा, म्हणून तुम्हाला सांगितलं मी. पुढच्या वेळेस जाऊ. आता जातच राहायचे, आता मंदिरातच फिरायचं आहे भरपूर. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या राईडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ. राधे राधे.